गेल्या काही दिवसांपासून सोलापूरमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये 40 अंशांपेक्षा अधिक तापमान बघायला मिळत आहे। सोलापूरमध्ये काल तब्बल 41.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। अशीच परिस्थिती राहिली तर मे महिन्यापर्यंत हे तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। मागील 2 ते 3 दिवसापासून सोलापूर शहरात तापमानात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मागच्या 2 दिवसांचा आपण विचार केला तर तापमानाचा पारा हा 40 अंशांचा पार गेल्या कारणाने सोलापुरात प्रचंड उकाडा जाणवतोय। खरं तर मार्च महिन्याच्या पहिल्याच 15 तापमानाचा विचार आपण जर केला तर मोठ्या प्रमाणात तापमान वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। तापमानाने 40 पार केली आहे। कार सोलापूरमध्ये जवळपास 41.1 अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचलेलं होतं आणि साधारणतः असं म्हटलं जातं की होळी झाली की तापमानामध्ये वाढ होत असते आणि त्याचीच प्रचिती जी आहे ते आपल्याला येताना पाहायला मिळतंय। उन्हाळ्यामध्ये म्हणजे अर्थात एप्रिल आणि मेच्या ज्या महिन्यामध्ये जिथं उन्हाळा पीकमध्ये असतो त्यावेळेस 45 अंशापर्यंत तापमान जाईल असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। उन्हापासून वाचण्यासाठी लोक जे आहे ते टोपी असेल, स्कार्फ असेल अशा गोष्टींचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्यावरती देखील आपल्याला गर्दी जी आहे ती काही प्रमाणात ओसरलेली पाहायला मिळते। दुपारी उन्हाच्या वेळेस नागरिक जे आहेत ते रस्त्यावरून फिरण्याचं टाळत आहेत। महत्त्वाची कामं असेल तरच लोक जे आहेत ते आपल्या घरातून बाहेर निघताना दिसत आहेत। खरं तर हवामान तज्ज्ञ असतील किंवा वैद्यकीय तज्ज्ञ असतील त्यांनी देखील सल्ला दिलेला आहे की महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असा सल्ला जो आहे तो वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला आहे। खरं तर उष्माघात होण्याची भीती जी आहे ती या काळामध्ये जास्त असते। वातावरण कोरडं असल्या कारणाने तापमान देखील वाढत आहे आणि त्याचाच फटका जो आहे तो सोलापूरकरांना बसण्याची भीती जी आहे ती बाळगली जाते। सध्या तापमानाचा पारा हा 40 अंशाचा पार आहे, त्यामुळे लोकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे केलं जात आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।